राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दुसऱ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून सिव्हिल हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना अन्न वाटप करण्यात आले असून श्यामधुरी मित्र परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दुसऱ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून श्यामधुरी मित्र परिवाराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना अन्न वाटप करण्यात आले। सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल येथे आयोजित या उपक्रमात गरजू रुग्णांना केळी व साबुदाणा खिचडीचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नेते केडी कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक श्यामधुरी, महेश जमादार, अंबादास पांढरे, उपगुप्त चौधरी, विकास सर्वदे, समीर नदाब, सुनील कांबळे, जितेंद्र नरगिरी, अन्नप्पा कलशेट्टी, शंकर शिवसिंगवाले, संगमेश्वर सातलगावकर, भगवान हुलजंती, मल्लिकार्जुन गायकवाड, बळवंत बिराजदार, रामेश्वर गाळे, राघवेंद्र पाटील, वसंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्यामधुरी मित्र परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। तसेच राजाभाऊ सर्वदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जी आंबेडकर चळवळ चालू केलेली होती त्यातले एकमेव हिरो म्हणजे आमचे राजाभाऊ। त्यांना सर्वसामान्य पण भाऊ असे संबोधतात। आज श्याम मामा धुरी यांनी 69व्या वाढदिवसाप्रित्यर्थ आज ह्या अन्नदान सेवेमध्ये दानशूर व्यक्तीचं जे दातृत्व आहे ते इनडायरेक्टली राजाभाऊंकडे सोपवलेलं आहे आणि भाऊ फार मोठ्या मनाचे आहेत। मी जवळून ओळखतो भाऊंना, त्यामुळे आजची जी चळवळ आहे ही अन्नदानाची चळवळ आणि ही सामान्य नेत्यांनी करून दाखवलेली चळवळ आहे। आमच्या ह्या मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेतर्फे आणि जनसेवा ईश्वर फाउंडेशनतर्फे भाऊंना निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य आयुष्य मिळावं अशी मी स्वामी समर्थ महाराजांचरणी प्रार्थना करतो। राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना फळे आणि अल्पोपहाराचं वाटप या ठिकाणी ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष शामराव धुरे यांनी आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सोलापूर शहर जिल्ह्याचे RPIचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने राजाभाऊने दीनदलित गोरगरीब जनतेच्या घरामध्ये चूल पेटवण्याचं काम केलं आणि अशा ह्या राजाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गरजू लोकांना अल्पोपहाराचं वाटप। कार्यक्रमाचे आयोजक श्यामधुरी यांनी उपक्रमामागील उद्देश व आयोजनाबाबत माहिती देताना गरजू रुग्णांना मदत मिळावी आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने उपक्रम आयोजित केल्याचं सांगितलं। 30-35 वर्षापासून एक आम्ही संगणक असल्यामुळं राजाभाऊंचं नेतृत्व आम्ही मान्य केल्यामुळं अशा नेत्यांना काहीतरी वेगळा कार्यक्रम करून दाखवावा। अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतं की महाराष्ट्रभर त्यांचा आज उद्या 26 तारखेला येणाऱ्या एक मोठ्या संख्येने आणि पांघरापूर चौकात इथं एक सर्व पक्षाच्या वतीने सगळं सोलापूर नागरिकांना मी आवाहन करतो आहे आणि सगळ्यांनी तिथं 26 तारखेला येऊन राजाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी आनंद घेतील असं मी आशा व्यक्त करतो। आणि गेल्या 5-6 वर्षापासून मल्लिकार्जुन हे माझे बिराजदार मित्र आहेत आणि ते अनेक हे सगळे माझे जवळचे लोक आहेत विजापूर रोडचे आणि ते गेल्या अनेक दिवसापासून सेवा करता आम्हाला समजलं की आम्ही काल असा एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा म्हणून आम्ही पण सगळ्यांनी विचार केला आणि लगेच त्यांना संपर्क साधला की गरजू लोकांना आपण काय देता येईल का। ते लगेच आम्ही ठरवलं की आज आणि उद्या उपीट आणि शिरा, आज सोमवार असल्या कारणाने केळी आणि खिचडीचं आम्ही आयोजित करण्यात आलं आणि चांगल्यात अत्यंत उत्कृष्ट खिचडी त्यांनी बनवलं आणि खरंच अशी सेवा कोणाला मिळत नाही आणि पैसे अनेकाकडे असतात पण सेवा करणारे लोक कमी असतात आणि आमच्या लोकनेते राजाभाऊ सर्वदे साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आभाळभर शुभेच्छा मी देतो।